तर त्या मुलीला त्यांनी असं त्याच्या जवळ दिलं की दूध पाजण्यासाठी, तर तिनं ते मुलगी धरली आणि अशी फेकून दिली अशी की माझं दूध हिला का पाजता तुम्ही, की माझं दूध हिच्यासाठी विष आहे. नमस्कार मित्रांनो, मी सागर दवसकर. आज पुन्हा एकदा थरारक अनुभव स्टोरीच्या चॅनलवरती मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज दीपकभाऊ आपल्यासोबत आहेत आणि आज आपल्याला त्यांच्या मित्राच्यासोबत जो घडलेला किस्सा आहे तो आपल्याला आज आपल्या सोबत सांगणार आहेत. आणि त्याआधी मी पण तुम्हाला एक किस्सा सांगू इच्छितो जो माझ्या मित्रासोबत झालेला आहे. तर तो किस्साची सुरुवात अशी आहे की तुम्हाला माहीत असेल मित्रांनो की काही लोक मंत्र तंत्र करतात दीपकभाऊ. तर काही अशा गोष्टी आहेत ज्या कोणी प्रेत सिद्ध करते तर कोणी आत्मा सिद्ध करते असं म्हणतात. तसंच कुठून तरी काहीतरी त्या माझ्या मित्राला, मी त्याचं नाव नाही सांगू शकत आता, पण ही घटना सत्य आहे. त्या माझ्या मित्राला कोणीतरी असं सांगितलं की त्याच्याबद्दल कोणीतरी अघोरी किंवा कोणीतरी त्याला असं तांत्रिक वगैरे भेटला की ज्यानं त्याला सांगितलं की प्रेत सिद्ध करायची एक टेक्निक सांगितली. तर त्यानं ऐकली आणि त्याला सांगण्यात आलं होतं की तू रोज रात्री 48 दिवसाचा तो एक वेळ होता, कालावधी. त्या कालावधीचे नीतिनियम होते असे की एक त्याला बाभळ जी असते आपली, बाभूळ, ज्याला हिंदीमध्ये बबूल म्हणतात, ते झाड होतं. आता गाव खेड्यापाड्यामध्ये तर जास्त तुम्हाला माहिती आहे की टॉयलेट्स वगैरे जाण्यासाठी शक्यतोवर लोक बाहेरच जातात, कारण की खेडगाव असल्यामुळे, त्याचं खेडगाव आहे त्याच्यामुळे जंगली भागात त्याचं गाव आहे. आणि त्याला सांगण्यात आलं होतं की जे ही घाण, समजा घाण एरिया जिकडून चालू होते त्या ठिकाणी ते झाड पाहिजे. म्हणजे शक्यतोवर असं म्हणतात की शौचाकडे जाण्याचं अपवित्रच ठिकाण आहे म्हणून. तर त्या जागेच्या दरम्यान ते झाड होतं. आणि याचा नीतिनियम झाला होता की हा रोज रात्री 11:30च्या समोर, 11:30-12 वाजताच्या समोर त्या झाडाखाली जायचा आणि त्या ठिकाणी त्याचं मंत्र वगैरे करायचा आणि परत घरी यायचा. असं काही दिवस चालू झालं दीपकभाऊ. तो रोज जायचा तिथं, त्याचं मंत्र वगैरे त्याचं म्हणायचा चालू व्हायचा. त्याच्यानंतर त्याच्यासोबत एक आठवडा तर काही झाले नाही ॲक्टिव्हिटी, पण नंतर मग त्यानं त्याचा नियम सोडला नाही, तो चालू ठेवला. नंतर जसं 8-10 दिवस झाले, त्याच्यानंतर त्याला दिवसा आवाज यायला लागले कानामध्ये. हो, म्हणजे तो कुठे गेला की त्याचा आवाज दिवसा कानात यायचा की काय पाहिजे तुला काय पाहिजे, का मला छेडतोस. तो घाबरला. तर त्याला वाटलं असं काय करतात. तर त्यांनी त्याच्या जो काही त्याला गुरु त्यानं केला होता त्यानं सर्व प्रकार सांगितला की गुरुदेव माझ्यासोबत असं होत आहे आता. पण त्याच्या गुरुनं सांगितलं त्याला की आता तू सोडू नाही शकत, जोपर्यंत पूर्ण हे तू सिद्धी करत नाहीस तोपर्यंत तू सोडू शकत नाहीस. आणि मधातून जर सोडलं तर ते प्रेत तुझा जीव घेऊ शकते. हो. आणि त्याला नाईलाजानं ते करणंच भाग पडलं. तो शेवटी घाबरत गेला 11:30-12च्या दरम्यान. आणि त्यानं ते मंत्र वगैरे म्हटले तिथं. तो थांबला, घाबरत होता. आणि ते प्रेत मग त्याला हळूहळू दिसायला सुरू झालं. तरी थोड्या अंतरावर त्याला दिसत होतं, त्याला दिसायला लागलं. आणि तो बोलत होता त्याला की तुला काय हवं आहे. पण त्या तांत्रिकने सांगितलं होतं की जेवढेही तुझे 48 दिवस पूर्ण होत नाही तोपर्यंत काही सांगायचं नाही, काहीच बोलायचं नाही त्याच्यासोबत. हा घाबरत होता. आणि जसे 40 दिवस झाले, काहीच दिवस बाकीच होते, तर तो जो प्रेत होता ते त्याला त्रास देणं सुरू केलं त्याने.
दिवसाही त्रास देणं, रात्रभर त्याला आवाज त्याच्या कानामध्ये, त्याच्या जवळ जाऊन झोपत होतं ते, त्याच्या घरात झोपे, त्याच्या जवळ झोपे, त्याच्यासोबतच सोडेच नाही त्याला. तांत्रिकने त्याला सांगितलं होतं असं की तितके दिवस त्याला आंघोळ पण करायची नव्हती, म्हणजे अशुद्धच राहायचं होतं त्याला. तो कुठल्या देवाजवळ जात नव्हता, कुठं काही प्रसाद खात नव्हता, काहीच नाही. कारण की त्याची जी सिद्धी चालू होती, कोणत्या तरी तांत्रिकने त्याला असं सांगितलं होतं. आणि अचानकली मग त्याला आता रात्री तिथं जायचं, तर तो गेला. तर तो आधी तर त्याला ते प्रेत दूर दिसत होतं, शरीरापासून थोडं अंतरावर, आणि त्याची आकृती फक्त एक पांढरी आकृती दिसत होती त्याला. तोंड पूर्ण काळं दिसत होतं, चेहरा दिसत नव्हता. मग आता जसे जसे दिवस जवळ आले त्याचं सिद्ध व्हायचं, तसं तो असा त्या झाडाखाली बसला, मंत्र म्हटले, पण काही बोलला नाही. ते प्रेत त्या समोर दिसलं नाही त्याला. त्याला वाटलं असं कसं झालं आता. तर त्या झाडाच्या एकदम मागं एक मोठी, म्हणजे भयावह अशी मोठी बाबूळ होती. आधी तर या छोट्याशा झाडा म्हणून तिथंच करत होता, की त्याला वाटे बा छोट्याशा झाडाखाली करतोय. एक खूप मोठी, म्हणजे खूप मोठी भयावह अशी, चांगली मोठीच्या मोठी, चांगल्या हातातही मावत नाही एवढं मोठं तिचं रुंद खोड होतं. खूप मोठी होती ती बाबूळ, आणि खूप अशी पसरलेली होती, जंगलात होती ते. तर यानं असं बघितलं वर, इकडे तिकडे बघितलं, हा दिसला नाही, आवाज नाही आला. तर त्यानं असं बघितलं वरी, बघतो तर त्या झाडावरती, बाबूळच्या झाडावरती ते प्रेत असं झोपलेलं होतं, तसं वरती, पूर्ण वरून, म्हणजे झाडाच्या आतमध्ये नाही, पूर्ण झाडाच्या वर जे झाड असते ना, असं झोपलेलं होतं ना. पायावर पाय ठेवलेलं होतं त्यानं, आणि असे हात दोन्ही असे खाली टाकलेले. बाबूळच्या झाडापासून त्याचे हात खाली जमीनपर्यंत आले होते. असं पूर्ण झोपलेलं होतं, आणि त्याच्या पोटातून आग निघत होती त्या झाडावरती. त्यानं हा प्रकार पाहिला, त्याला समजलं नाही हे काय आहे, काय त्याला म्हणजे हे तर माहित होतं की हे प्रेतच आहे. पण जसं त्यानं बघितलं ते त्याचे आग, आणि ते त्याला चक्कर आली. तिथं एवढं भयानक रूप होतं, ते एवढं विकृत रूप होतं. तिथंच पडला तो, तिथं पडला. दरदर दरदर पेटलेली आग त्याला दिसली, ते पाहून घाबरला तो. तिथंच पडला होता तो. दुसऱ्या दिवशी लोक गेले तिथं, आणि लोकांनी त्याला उठवलं. तर तो घाबरलेला, किंचाळत होता, थोडा पागलसारखा करत होता, त्याला समजत नव्हतं. तो रडायला लागला, आणि लोकांना त्याने सांगितलं प्रकार की मी हे कार्य करत आहो, आणि यापासून मला हे झालं. तर त्याला असं सांगितलं. याच्यानंतर त्याला अजून दुसऱ्या तांत्रिककडे घेऊन गेले लोक, आणि त्याच्यापासून ते जो सिद्धी करत होता, ती सिद्धी त्यानं तोडायला लावली तिथून, आणि त्याच्या गुरुनं. असा त्याच्यासोबत हा प्रकार झाला होता. आणि आजही त्यानंतर काही कालांतराने ते बाबूळ लोकांनी तोडून टाकले. आता तिथे ते बाबूळ नाही आहे. पण ते जे प्रीत सिद्ध झालं होतं, आणि त्याची जे सिद्धी करत होता तो, ते अपूर्ण मनातून सोडली. पण ते प्रेत जे सिद्ध झालं होतं दीपक भाऊ, ते तसंच आहे. कारण की त्यानं मनातून सोडलं, ते पूर्णही केलं नाही, त्याला वाटही दिली नाही. ते आजही त्या ठिकाणी फैललेलं दिसते म्हणतात लोक. ते एवढा मोठ्या आकारात दिसते लोकांना की कोणी तिथं जर गेलं तर त्या जंगलामध्ये कधी कधी ते असं बसलेलं दिसेल, कोणी खेळताना दिसेल, इकडून त्या झाडावरून त्या झाडावर उड्या मारताना दिसेल. जिथं त्या ठिकाणाहून जेव्हा लोक रात्री जातात, आजही तिथं तो प्रकार घडते असं म्हणतात. त्या जागेचं नाव आणि मी आपल्या चॅनलवरती नाही सांगू शकत, पण आजही त्या ठिकाणची ती झाडं कापले लोकांनी, पण त्या ठिकाणमध्ये अजूनही ते सिद्ध ज्या व्यक्तीने केलं होतं, त्या मित्रांनी माझ्या, ते तिथंच फिरते. आणि मित्रांनो, आज दीपक भाऊ त्यांच्या मित्रासोबत, त्यांच्या मित्राच्या जे बहीण आहे त्यांच्यासोबत झालेला एक थरारक भीतीदायक किस्सा आहे, तो ते आपल्याला आज आपल्या समोर सांगणार आहेत. तर दीपक भाऊ. नमस्कार, माझं नाव दीपक. आजची जी स्टोरी आहे तर ती माझ्या मित्राची आहे. आणि मित्राचं नाव तर मी सांगू शकणार नाही, कारण की त्यांच्या फॅमिलीवर ते बरोबर या गोष्टीचा असा वेगळा असर पडू शकतो. तर माझा मित्र जो आहे, तो मित्र आणि मी सोबतच कामाला म्हणजे सोबतच कामाला होतो आम्ही दोघं जण. तर माझं वय त्यावेळेस असेल तरी 17-18 वर्षाचा असेल मी, आणि तो माझा जो मित्र होता तो माझ्यापेक्षा 2-3 वर्षाने मोठा होता. तर त्याच्यापेक्षा मोठी एक बहीण होती. तर त्याच्या बहिणीचं लग्न झालं होतं. आणि लग्न झाल्याच्या 1 वर्षानंतर त्याच्या बहिणीला, म्हणजे 1-1.5 वर्षानंतर काय मुलगी होती त्याच्या बहिणीला. तर त्याच्या बहिणीची तब्येत खूप खराब झाली होती.
माझ्या मित्राच्या बहिणीची तब्येत खराब झाल्याच्यानं त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं. मग हॉस्पिटलमध्ये नेल्याच्यानंतर त्याच्या बहिणीला डॉक्टरने सांगितलं की बा यांना कावीळ झाला म्हणून. तर कावीळ झाल्याच्या नंतर मग की बा हॉस्पिटलमध्ये लवकर तब्येत काही ठीक फारशी होत नव्हती. त्यामुळे काही दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. मग त्यानंतर तिथून मग त्यांना हॉस्पिटलमधून सुट्टी झाली, घरी आणलं. घरी आणल्याच्या नंतर ज्या वेळेस ज्या माणसाला कावीळ होतो तर त्या माणसाला जेवणाचा वास येतो. जेवणाचा खूप वास येतो त्या माणसाला की त्याला जेवण असं जमतच नाही. तर जसे जसे आपल्यासारखे समजा जसे 2 माणसं जेवढं जेवतात त्यापेक्षा 2 पट ती त्याची बहीण जेवत होती घरामध्ये, कावीळ असताना, बिमार असताना. तर ते असे कन्फ्यूज झाले की बा एवढी कशी काय जेवायला लागली हे, आणि एवढे दिवस तो हॉस्पिटलमध्ये येणं पाणीसुद्धा असं म्हणजे नादा लावलं, पाजावं लागलं. मग एवढी कशी काय जेवते. तर मग तिची जी भाषा होती की बा की ते मराठी या भाषेत बोलतात की ते मराठीच आहेत, पण तिची भाषा चेंज झाली की ते हिंदी भाषेत बोलत होती घरामध्ये. तर हिंदी भाषामध्ये ते बोलायला लागली. तर मग हे अजूनही कन्फ्यूज झाले की हे अशी कुठल्या भाषेमध्ये बोलते. मग यांचा काही असं की बा भूत वगैरे लागलं असेल या अशातला यांचा काही असा विचार नव्हता. तर यांनी परत दवाखान्यामध्ये नेलं की बा हॉस्पिटलमधून हिला आणलं, पण तेव्हापासून हे वेगळंच करत आहे असं. मानसिक ताण वगैरे काही झाला? हा, की बा मानसिक ताण असा काही झाला का की हे खूप जेवण करते. एवढे दिवस हॉस्पिटलमध्ये नर्सला सांगत होते की तुमच्या समोर हिनं काही खाल्लं नाही. तर हे घरी गेल्या गेल्या 2 माणसा जोगतं हे जेवण करायला लागले. तर मग हे असं काय. तर मग त्यांनी मनोरुग्ण जो असते त्यांना त्या डॉक्टरकडे पाठवलं. तिथंही काही फारसा त्या माझ्या मित्राच्या बहिणीला फरक पडला नाही. आणि जे तिच्यासोबत होत होतं ते कंटिन्यू चालूच होतं. मग यांना एका जणांनी सांगितलं की बा तुम्ही एक असा व्यक्ती आहे की तो झाडफूक वगैरे असं काही करतो, तर तुमचा या गोष्टीवर विश्वास असेल तर आम्ही त्याला बोलून घेतो आणि तुम्ही तुमच्या बहिणीला दाखवू शकता. तर यांनी अगोदर तर यांनी स्पष्ट म्हणलं की तशातला काही भाग नाही आहे, की हिला असू शकते की हिचं जे सासरवाडी आहे तर तिथं हिला नवऱ्याचा म्हणा की नवऱ्याची जे फॅमिली आहे त्याच्यातून एखाद्याचा कोणाचा त्रास असेल म्हणून हे अशी आपल्याला त्रास देत असेल की तिला नसेल जायचं तिकडे. हां, तर मग ते मित्राची जी बहीण होती तर त्या बहिणीला एक मुलगी होती. म्हणजे ते मुलगी असेल 1 ते 1.5 वर्षाची असेल. अच्छा. तर त्या मुलीला त्यांनी असं त्याच्या जवळ दिलं की दूध पाजण्यासाठी. तर तिनं ते मुलगी धरली आणि अशी फेकून दिली अशी की माझं दूध हिला का पाजता तुम्ही, की माझं दूध हिच्यासाठी विष आहे. अरे बापरे. तर ते खूप त्यांच्या घरामध्ये खूप म्हणजे असा एक वेगळंच असं वातावरण झालं आणि प्रत्येक असा याच्यातच विचारामध्येच होता. तर मग लोकांनी आजूबाजूचे शेजारी जे लोक होते त्यांनी त्यांना सांगून की बा तुम्ही एकदा तरी त्या जो झाडफूक करणार आहे त्याला तुम्ही बोलवून घ्या की नेमकं का आहे, म्हणजे हे लक्षात तरी येईल. तर जो झाडफूक करणारा होता तर मग त्याला बोलावलं. तो आला त्या जागेवर, त्यानं पाहिलं तर तो म्हणे बा 4 दिवस अमावस्याला वेळ आहे अजून, मी अमावस्याच्या दिवशी हे करतो. तर 4 दिवस फक्त तुम्ही हिच्याकडे लक्ष ठेवून येईल, बाहेर कुठं एकटीला जाऊ द्यायचं नाही. या हिच्या आसपास अशी कुठलीही वस्तू ठेवायची नाही की स्वतःला हानी पोचविली आहे, दुसऱ्याला कोणाला हानी पोचण्याचा प्रयत्न करी. मग त्यांनी एक रूम पूर्ण अशी खाली केली, त्याच्यामध्ये फक्त पलंग वगैरे आणि पियाचं पाणी तिच्यासाठी एवढं ठेवलं त्यांनी. आणि माझ्या मित्राची आई आणि माझा मित्र असे तिच्याजवळ राहत होते.
रातभर दिवसभर. तर मग ते स्वतःहून अशी म्हणत होती ते माझ्या मित्राला की मला भूक लागली, मला खायला तुम्ही काही असं गोडधोड करा, काही पुरणाच्या पोळ्या वगैरे असं. अच्छा. तर मग माझ्या मित्रानं असं त्याला संशय झाला की नेमकं हिला भूतच लागलं असेल. मग त्याने असं विचारलं की तुला जे पण खायची तुझी इच्छा असेल ते तुला आम्ही खायला देतो, पण तू हिला सोडून जाशील का, असं बोलला मग. असा बोलला. तर ते म्हणे हो मी हिला सोडून जातो. तर मग माझ्या मित्राने विचारलं मग तुझं नाव काय आहे. तर म्हणे माझं नाव राणी आहे. आणि असली नाव काय होतं ते वेगळंच होतं. त्या मित्राच्या बहिणीचं जे नाव होतं ते वेगळं नाव होतं तिचं, अच्छा. पण हे स्वतःला राणी म्हणत होती. हा. तर ते म्हणत होती की माझा जो पती आहे तो मला खूप मारायचा, दारू पिऊन हाणमार करायचा, मी बिमार होती, आजार होती, अरे बाप. दवाखान्यामध्ये भरती होती आणि त्याच बेडवर माझा मृत्यू झाला. अरे बापरे. तर मग तो एकदम त्याच्या पायाखालची जशी काय जमीन सरकली, तो थरथर कापत होता. मग तो म्हणत होता मग आईला की बा याच्यासाठी बनव काही गोडधोड, मग हे सोडून तरी जाईल. हा. आणि मग त्याच दवाखान्यात तिला नेलं आणि त्याच दवाखान्यातून समजा ती तिला लागली. ते त्याच दवाखान्यामधून तिच्यासोबतच आली ती अशी याच्यातला भाग. तर मग तिला ते जेवण बनवलं, तिला ते जेवायला दिलं, तिने जेवण केलं. मग तो माझा जो मित्र होता तो म्हणत होता तिला की तू म्हणली ना की तुला जायचं म्हणून बसनी तुझ्या गावाकडे, मग किती वाजता जाणार. हा. तर ते म्हणे मी 3 वाजताची बस आहे माझी, मी 3 वाजता जाणार. अरे बापरे. हा. तर माझा मित्र म्हणे की घड्याळामध्ये तर आता 3:15 वाजत आहेत, मग तू कधी निघतं. तर घड्याळ तिच्या पाठीमागे होती, हा. ती अशी बसलेली होती, म्हणजे अशी पाठीमागे तिच्या घड्याळ होती. तर तिनं त्या घड्याळमधला टाईम सांगितला होता की 1:02 असे काही सेकंद सुद्धा तिनं सांगितले होते. तिच्या पाठीमागं घड्याळ असताना तिनं घड्याळमधला टाईम सांगितला होता. घड्याळमध्ये किती वाजले तर? तर घड्याळमध्ये 1:02 असे काही वाजले होते. माझा मित्र खोटा बोलला की बा 3:15 वाजले, 3 वाजताची गाडी आहे तुझी, तर मग तू केव्हा जाणार. तर ते म्हणे 3 नाही वाजले म्हणे, 3:15 नाही वाजले, 1:02 आणि सेकंदचा जो काटा फिरत होता तो त्या काट्यासोबत तिनं असं सांगितलं टाईम, तो तिच्या पाठीमागे घड्याळ असताना. त्यावेळेस त्याला त्या गोष्टीवर भरोसा झाला की अशाही काही गोष्टी असतात. तर मग त्यांनी तो जो झाडफूकवाला होता की त्याने सांगितलं होतं की मी स्वतःहून हिला माझ्याकडे बोलावतो की तुझी बहीण तुझ्या घरातच चांगली होणार, माझ्यापर्यंत आणायची गरज नाही. मग तो जो झाडफूक करणारा होता तो त्याची सिद्धी करत त्याच्या जागेवर बसला आणि त्याच्या जागेवर सिद्धी करताना त्याने अमावस्याच्या दिवशी ते बराबर तिच्या अंगामधलं काढलं. तिच्या जवळ न येता ना तिले तिथं बोलावता त्यांनी त्याच्या मंत्र उच्चारण करून तिला तिच्या अंगातून वेगळं केलं आणि बोलावलं. अच्छा. मग त्याची बहीण चांगली झाली, तिच्या बहिणीला बरं वाटत होतं. आणि जी मुलगी फेकून देत होती तिची स्वतःची, हा. त्या मुलीला जवळ घेतलं तिने. मग त्यांना तो भरोसा पटला की नाही आता आपली बहीण चांगली झाली. पण त्याच्या एका आठवड्याने असं झालं की ज्याही व्यक्तीनं तिच्या अंगामधून ते जे राणी नावाचं जे भूत होतं ते वेगळं केलं होतं त्या व्यक्तीने, जो झाडफूक करत होता, तर 8 दिवसांनी त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याला तो तांत्रिक की ते तिला न नेता त्याला घेऊन गेले, पण ते घेऊन गेलीच. अशी हे घटना माझ्या मित्राच्या बहिणीसोबत झाली. आणि माझा मित्र की जसा आपण हे व्हिडिओ टाकत आहोत तर त्याने तो व्हिडिओ पाहून त्याने मला असं म्हणलं की बाबा माझे फक्त नाव न सांगता तू माझ्या फॅमिलीची हे स्टोरी सांगू शकतो. सांग म्हणून अशी त्याने रिक्वेस्ट केली आणि त्याप्रमाणे आपण ते सांगितले. बघितलं मित्रांनो, अशाही काही घटना घडत असतात. ही आम्ही ज्या तुम्हाला स्टोऱ्या सांगितलेल्या आहेत, ज्या 2 त्या सत्य घटनेवर आहेच,
पण आज दीपक भाऊच्या मित्रासोबत त्यांनी जी घटना सांगितली, मित्रासोबत दीपक भाऊच्या मित्राची जी बहीण आहे त्यांच्या परिवाराकडून आपल्या चॅनलवरती ही स्टोरी सांगण्यासाठी सहमतीनं आज आपल्यासमोर दीपक भाऊनी ही घटना तुमच्यासमोर सांगितलेली आहे. तरी मित्रांनो, तुम्ही आमच्या चॅनलला असेच सपोर्ट करत राहा आणि वेगवेगळ्या तुमच्या मित्रांना पण पाठवा, ज्यांना ह्या गोष्टीमध्ये रस आहे, या गोष्टी अशा जाणून घ्यायची ज्यांना आवड आहे. मित्रांनो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला की आमच्या या स्टोऱ्यांबद्दल तुमचं काय मत आहे. तर थँक्यू व्हेरी मच मित्रांनो.